स्वराज्य फाउंडेशनची विचारधारा काय आहे? थेट घेण्यापेक्षा थेट मिळवण्याचं ज्ञान. समाजामध्ये लोक असे आहेत की मला ऐकतं काय मिळतं का ते पाहतात. स्वराज्य फाउंडेशन हे शिकवण देतं की थेट घेऊ नकोस, तू मिळव. तुला कळत नसेल तर ते ज्ञान स्वराज्य फाउंडेशन मध्ये मिळेल. ज्यांचे कार्य त्यालाच त्याचे श्रेय, ही दुसरी विचारधारा आहे. समाजामध्ये असं दिसून येतं, काही लोक कार्य करतात आणि बाकीचे लोक टपून बसलेले असतात, त्यानं केलेल्या कार्याचं श्रेय घेण्याच नाही. जो कार्य करतोय त्याला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार पुढे नेण्याचं काम स्वराज्य फाउंडेशन करत आहे. असं एक चित्र दिसतं बरेच लोकांना, दुसऱ्यानं काहीतरी करावं, मी काहीतरी करायचं नाही. दुसऱ्यानं काहीतरी करण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे याची शिकवण म्हणजे स्वराज्य फाउंडेशन. बऱ्याच वेळा असं होतं की यश मिळालं, आपणाला सगळ्यांना मस्त वाटतं की ही लोक आय एस जी झालेली आहेत, अत्युच्च यश त्यांना मिळालेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. पण मला एक गोष्ट मित्रांनो निश्चित सांगायची आहे, यश किंवा अपयश हे एकाएकी कधी मिळत नसतं. ते टप्प्याटप्प्यानं मिळत असतं, कणाकणानं मिळत असतं. सुरुवातीला पहिलीत असणारा मुलगा पास झाला, दुसरीत परत मार्क्स वाढले, यश येत 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 गेलं आणि यशाचं मोठं यश म्हणजे अशा पद्धतीचं यश असू शकतं. अपयशाच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं की सुरुवातीला मार्क्स फर्स्ट क्लास आहे, ते विद्यार्थी गावातून फिरत आहेत की मला फर्स्ट क्लास पडला म्हणून. पुढच्या 2-3 वर्षामध्ये 50% गेलेले आहेत आणि मग असं करत 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 कमी होत 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 नापास व्हायची सुरुवात झालेली आहे. 1 विषयात नापास, 2 विषयात नापास, वरच्या वर्गात ढकलण्यात आलं, काय फरक पडत नाही, वर्ष गेलेलं नाही, असं नापास सुरू होतं. म्हणजे पास कणाकणानं होत असतं आणि नापास सुद्धा कणाकणानं होत असतं. हे नापास होणं कसं बंद करायचं आणि पास चांगल्या पद्धतीनं कसं व्हायचं याचं ज्ञान देणारी एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा समोर असणारी शक्ती, विचार म्हणजेच स्वराज्य फाउंडेशन.